नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता बिल्डर भोसले हे घरी आलेले आहेत आणि ते अनिरुद्ध आणि संजनाबद्दल विचारणा करत आहेत. तेव्हा अभि म्हणतो की ते आता घरी नाहीत, ते कोर्टात गेलेले आहेत. तेव्हा बिल्डर भोसले यांचं म्हणणं असतं की लवकरात लवकर ही कोर्ट केस काय आहे ना तो खेळ थांबवायचा आहे. त्यांनी माझ्याकडून जे पैसे घेतलेले आहेत त्याबद्दल मला बोलायचं आहे, कारण त्यांनी माझ्याकडून पैसे घेतलेले त्या प्रोजेक्टसाठी मी पैसा ओतलेला आहे. तर काहीही झालं तरी मला हा प्रोजेक्ट लवकरात लवकर झालेला हवा आहे, असं बिल्डर भोसले यांचं म्हणणं असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की ईशा आणि अभि यांना धक्का बसतो आणि बिल्डर भोसले धमकी देतात आणि तिथून निघून जातात. अभि त्यांना सांगतो की बाबा आणि संजना आले की मी त्यांना हा निरोप देईन. तर इकडे ईशा, आरोही, अनघा त्याचबरोबर अभि घरी असतात. मग ईशा म्हणते की अभिदादा, मला खरं सांग, तुला माहिती होतं का रे या पैशांबद्दल? तेव्हा अभि म्हणतो की नाही, मला या पैशांबद्दल काहीही माहिती नव्हतं. ईशाला धक्का बसलेला असतो. ईशा म्हणत असते, काय, कसं शक्य हे? तेव्हा अभि म्हणतो की हो, मला याच्याबद्दल काहीही माहिती नव्हतं, मला कोणीही काहीही सांगितलेलं नाही. हे सगळं होतं तेव्हा ईशाला आणि अभि या दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण काहीही झालं तरी अनिरुद्ध आणि संजनाने ही पैशांची गोष्ट ईशा आणि अभिपासून लपवून ठेवलेली असते. तर संजनाने ते सगळे पैसे खर्चून टाकलेले असतात, खर्च केलेले असतात आणि आता पूर्णपणे वाट लागलेली असते. तेव्हा अनघा आणि आरोही म्हणू लागतात, बघितलं का, म्हणजे यात काही शंकाच नाही आहे, बाबा असं करू शकतात. कारण आत्ता तो बिल्डर काय म्हणाला ऐकलं ना, त्यांनी स्वतःच्या आईवडिलांना फसवलेलं आहे, मग तुम्हाला फसवायला असा कितीचा वेळ लागणार आहे? हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अनघा आणि आरोही दोघीही यश आणि ईशाला भीती घालत असतात. म्हणत असतात, बघा आता काय होणार आहे, म्हणजे इथे टॉवर झाला आणि त्यामध्ये तुम्हाला जर फ्लॅट दिलाच नाही तर अभि तुम्हाला दोघांना रस्त्यावर राहण्याची वेळ येऊ नये एवढीच अपेक्षा करते मी. त्यावेळेस ईशा म्हणते, नाही, आमचे बाबा आम्हाला फसवू शकत नाहीत. तेव्हा आरोही म्हणते, बाबांबद्दल मला काही नाही म्हणायचं, पण त्यांच्याबरोबर कोण आहे माहिती आहे ना, त्यांच्याबरोबर संजना आहे. आणि संजना जर त्यांच्याबरोबर असेल तर संजना कोणत्याही थराला जाऊ शकते आणि काहीही घडू शकतं. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. हे सगळं जे काही घडत आहे त्यामुळं सगळेजण विचार करत असतात. इकडे यशवरती प्रश्नांचा भडीमार चालू असतो. यशबद्दल अनेक प्रश्न विचारले जात असतात आणि यश हे सगळं तिथे बोलत असतो. त्याचबरोबर यशला विचारलं जात असतं की तुम्ही एवढं ॲग्रेसिव्ह का होता, तुमच्यामुळं संजना मॅडम यांना त्रास होत आहे. तेव्हा यश सांगतो की मला माझ्या बाबांनी आईला चीट केलेलं आहे, या गोष्टीचा त्रास होतो आहे. माझ्या आईनं बाबांवर पूर्णपणे विश्वास ठेवलेला होता. ती फक्त घरात काम करणारी, सासू सासरे, मुलं या सगळ्यांना सांभाळणारे काम करत होती. परंतु जे काय घडलं त्याच्यामुळं अनेक गोष्टी अशा पद्धतीनं समोर आल्या की आम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझ्या बाबांनी 12 वर्ष संजनाबरोबर रिलेशन ठेवले, पण ज्याची माझ्या आईला जराशीही कल्पना नव्हती. माझ्या आईला त्याबद्दल काहीही माहिती नव्हतं. हे सगळं यश सांगत असतो. आणि जेव्हा माझ्या आईला कळलं की बाबा तिला चीट करत आहेत तेव्हा ती पूर्णपणे तुटली होती. आमच्याच घरामध्ये तो प्रसंग घडलेला होता आणि तेव्हा माझ्या आईला कळलेलं होतं की माझे बाबा हे आईला चीट करत आहेत, ते संजनाबरोबर रिलेशनमध्ये आहेत. तेव्हा माझ्या आईची झालेली अवस्था मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली होती. माझ्या आईच्या बाबतीत जे घडलेलं होतं ते मी कधीच सहन करू शकत नाही. मला बाबांनी दुसरं लग्न केलं याच्यापेक्षाही त्यांनी माझ्या आईला चीट केलं याचा जास्त त्रास होत होता. कारण मग लगेचच त्याला पुढचा प्रश्न विचारला जातो, मिस्टर यश देशमुख, तुम्ही प्रत्येक वेळेस संजना मॅडम यांच्या घरी जाऊन त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा यश सांगतो की हो, मी संजनाच्या घरी जाऊन तिला समजावत होतो की तू असं नको करूस, कारण माझ्या आईचा संसार हा मोडला जात होता, म्हणून मला हे करायचं होतं. काहीही झालं तरी माझ्या आईचं डोळ्यात अश्रू मी पाहू शकत नाही. तिनं आमच्यासाठी काय केले याचा विचारही कोणी करू शकत नाही. बाबाही आमच्यासाठी महत्त्वाचे होते, पण त्यांनी जे संजनाच्या नादी लावून आम्हाला चीट केलेलं होतं त्यामुळं मला त्रास होत होता. त्यानंतर यशला मुद्दामच वेडेवाकडे प्रश्न विचारले जात असतात. यशच्या बाबतीत हे सगळं घडत असतं आणि त्याचबरोबर अरुंधती सर्वजण तिथं पाहत असतात. यशला कळत नसतं की आता निर्णय नक्की काय घ्यायचा आहे आणि यश त्याच गोष्टींचा विचार करत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संजनाच्या लक्षात येतं की खूप मोठा गोंधळ झालेला आहे. यश सगळ्यांच्या समोर सांगत असतो की संजनाने आणि बाबांनी खूप मोठा हे प्लॅन केलेला होता
इव्हन संजना आणि बाबांनी माझ्या आजीलाही फसवलेलं आहे, इमोशनली ब्लॅकमेल केलेलं आहे. बाबा घराच्या बाहेर जात होते तेव्हा बाबांनी हार्ट अटॅकचं खोटं नाटक केलेलं आहे, हे कोर्टाच्या समोर सुलेखाताईंनी प्रूव्ह केलेलं आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक वेळेस हे सगळं घडत होतं आणि आम्ही मात्र डोळ्यांवरती पट्टी बांधून शांत राहायचं असं त्यांचं म्हणणं असायचं. परंतु आत्ता माझ्या आईशी कोणी चुकीचं वागलं तर मी कधीही ते सहन करणार नाही असं यश बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की यशचा राग वाढवण्यासाठी देशमाने वाटेल ते प्रश्न यशला विचारू लागतात. त्याला पुढचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे की तुमच्यावरती क्रिमिनल गोष्टी आहेत, क्रिमिनल केसेस तुमच्यावरती लागलेल्या आहेत. याच्या आधीही तुम्ही लोकांवरती अशी दमदाटी केलेली आहे. तुम्ही जेलमध्ये राहून आलेला आहात. त्यावेळेसही सुलेखाताईंनी तुम्हाला जामिनावर सोडवलेलं होतं. यशला धक्का बसतो. जेव्हा ईशावरती अतिप्रसंग होत होता तेव्हा यशने ती गोष्ट केलेली होती ही सगळ्यांना आठवती आणि मुद्दामच यशच्या जखमेवरची खपली सोडली जात असते आणि यशला त्या गोष्टीचा त्रास होऊ लागतो. अरुंधतीच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा यश सांगू लागतो की त्यावेळची गोष्ट वेगळी होती आणि मला कोणाला धमकी देण्याची गरज नाही कारण माझा कायद्यावरती पूर्ण विश्वास आहे. परंतु देशमाने कोर्टाच्या समोर सांगतात की आत्ताच कोर्टाने पाहिलेलं आहे, सगळ्यांनी पाहिलेलं आहे की मिस्टर यश देशमुख हे किती ॲग्रेसिव्ह आहेत त्यांच्या आईच्या बाबतीत, त्यांच्या बाबतीत. त्यामुळंच तर मला माहिती आहे की त्यांच्यामुळं माझे अशील अनिरुद्ध देशमुख आणि संजना देशमुख या दोघांना धोका आहे. त्यांच्या बाबतीत चुकीचं घडू शकतं. त्यामुळंच मी कोर्टाला अशी विनंती करतो की त्यांच्यामध्ये सुरक्षा वाढवावी आणि यश देशमुख यांना त्याची समज द्यावी. हे सगळं कोर्टाच्या समोर आणलं जात असतं. तेव्हा यश म्हणतो की असं काही नाही आहे, मी काही करत नाही आहे त्यांना. परंतु इकडे देशमाने मात्र कोर्टाच्या समोर वारंवार हीच गोष्ट आणत असतात की काहीही झालं तरी अनिरुद्ध देशमुख आणि संजना देशमुख यांना यश देशमुखपासून धोका आहे आणि म्हणूनच त्यांनी इथे टॉवर होणार होता या बाबतीमध्येही अडथळा निर्माण केलेला आहे. त्यामुळं तर माझे अशील यांना सेपरेट घर आहे, यश हवा आहे, यश देशमुख यांच्यापासून सेपरेट राहायचं आहे. तेव्हा यश म्हणतो असं काही नाही आहे, त्यांनी माझ्या आजोबांना फसवून त्या सह्या घेतलेल्या आहेत. तेव्हा पुन्हा यशला प्रश्न विचारला जातो की म्हटलं जातं की तुम्हाला मुद्दामच त्या जागेवरती तिथे टॉवर होऊ द्यायचा नाही, हे सगळं सत्य आहे. तेव्हा यश म्हणत असतो की असं काहीही नाही. आणि परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की यशवरती खूपच गलिच्छ आरोप केले जात असतात की तो गुंडगिरी करणारा मुलगा आहे, तो असंही रेकॉर्डिंग करतो म्हणजे म्युझिक डिरेक्टरचं काम करतो, असंही त्याचं तुटपुंजा पगार आहे, तेवढ्या पगारावर त्याचं घर भागत नाही, म्हणूनच ते हे सगळं करत आहे. आणि अरुंधती देशमुख आणि यश देशमुख यांनी भरीस घातल्यामुळंच विनायक देशमुख यांनी केस केलेली आहे. आता देशमाने कोर्टाच्या समोर पुढचा मुद्दा आणतात तो म्हणजे यश देशमुख यांना विनायक देशमुख यांनी ही गोष्ट सांगितली नव्हती कारण यश देशमुख कशा पद्धतीने रिॲक्ट होतात हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि त्यांना ही गोष्ट सांगण्यात आली नव्हती कारण काहीही झालं तरी यश देशमुखचा जो स्वभाव आहे त्याच्यामुळंच विनायक देशमुख यांनी त्यांच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली आणि सह्या गुपचूप केल्या. नंतर जेव्हा यश देशमुख यांना हे समजलं तेव्हा यश देशमुख आणि अरुंधती केळकर यांनी विनायक देशमुख यांचे कान भरले आणि अनिरुद्ध देशमुख यांच्या विरोधात तिथे कोर्ट केस करायला लावली. हे सगळं घडत असतं आणि यशला खरं तर वाईट वाटत असतं की हे सगळं काय झालं कारण यशच्या जुन्या गोष्टी काढल्या जात असतात आणि त्यामुळं यशला त्रास होत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की यशच्या डोळ्यासमोरून त्या गोष्टी जात आहेत. यश त्यावेळेस कोणत्या परिस्थितीतून गेलेला होता ही गोष्ट अनिरुद्धलाही चांगलीच माहिती आहे. यशला वाईट वाट लागतं, त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं कारण त्याच्या आयुष्यातली ती एक चूक घडलेली असते. पण अनावधानानं ते घडलेलं असतं कारण काही झालं तर यशचा उद्देश तिथं मारण्याचा किंवा काही करण्याचा नव्हता, तर यशने आपल्या बहिणीचं रक्षण करण्यासाठी तो उचललेला हात होता. परंतु त्या गोष्टीचा चुकीचा अर्थ निघालेला असतो आणि त्यामुळं यश त्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकला गेलेला होता. आता मुद्दामच यशची तीच बाजू वीक आहे हे देशमानेच्या लक्षात येतं आणि देशमाने त्या बाबतीतच त्याला प्रश्न विचारू लागतो. यशला वाईट वाटत असतं. त्याचबरोबर अरुंधती त्याचबरोबर बाकी सगळ्यांनाही प्रश्न पडतो की हे सगळं मुद्दाम केलं जातं आहे. यशला आपण शांत राहा असं सांगितलेलं होतं तरीही यश काही शांत राहिला नाही. यश पॅनिक झाला. त्याचा जो स्वभाव आहे पटकन पॅनिक व्हायचा त्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे आणि मुद्दामच ही गोष्ट आता संजनाला त्याचबरोबर अनिरुद्धला माहिती आहे आणि म्हणूनच त्यांनी तो मुद्दा इथं काढलेला आहे.
हे अरुंधतीच्या लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर आप्पांच्याही लक्षात आलेलं असतं आणि तिथे अनिरुद्ध मात्र पाहतच राहतो. यशला त्या गोष्टीचा त्रास होत असतो आणि यशच्या बाबतीत जे घडत असतं त्याबद्दल अरुंधतीला वाईट वाटत असतं, पण अनिरुद्धला त्याच्याबद्दल एवढं काहीही वाटत नाही. त्यानंतर अरुंधती, यश त्याचबरोबर आप्पा बाहेर येतात. यश म्हणतो, बघितलं ना, मी जी गोष्ट विसरून माझं आयुष्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे तीच गोष्ट बाहेर आणली जात आहे. तेव्हा अरुंधती म्हणते की यश, तू असा विचार नको करूस, तुला माहिती आहे ना ते कसे आहेत आणि हे सगळं का केलं जाते. मुद्दामच संजनाने हा मुद्दा उकरून काढायला लावलेला आहे. तुला आम्ही आधीपासून सांगत होतो की तू जास्त पॅनिक होऊ नको, कारण तो देशपांडे कसा आहे तुला चांगलंच माहिती आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या कशामुळे घडत आहेत हेही तुला माहिती आहे. त्यामुळं जास्त पॅनिक व्हायची गरज नाही, असं यशला समजवलं जात असतं. यश मात्र म्हणत असतो की आई, हे सगळं काय चाललंय नक्की. तेव्हा अरुंधती म्हणते की ते तसंच होणार आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे या गोष्टींचा विचार जास्त करायचा नाही. कारण तुला माहिती आहे संजना आणि अनिरुद्ध दोघंही कोणत्या थराला जाऊ शकतात आणि काय होऊ शकतं हे आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. आणि आप्पा त्याचबरोबर अरुंधती आता हे सगळेजण यशची समजूत घालू लागतात, त्याला सांगू लागतात की काहीही झालं तरी एवढं पॅनिक होऊ नकोस की ज्याच्यामुळं असं काहीतरी उलटसुलट घडेल. परंतु यश म्हणत असतो की मी आई नाही होत पॅनिक, पण माझ्या बाबतीत तसंच विचार केला जात आहे म्हणून मला त्रास होत आहे. तेवढ्याच अनिरुद्ध तिथे येतो आणि म्हणतो की यश सॉरी, हे सगळं करायची आम्हाला अजिबात इच्छा नव्हती, पण जे काय घडलेलं आहे त्यामध्ये माझा काहीही दोष नाही, हे सगळं संजनानं केलेलं आहे असं अनिरुद्ध सांगू लागतो. तेव्हा अरुंधती म्हणते की तुम्हाला तुमच्या मुलाचे वाभाडे काढतानाही लाज वाटत नाही का. तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाणार आहात, एवढी खालची पातळी गाठलेली आहात. तेव्हा अरुंधतीला अनिरुद्ध म्हणत असतो की तू हे बोलूच नको, याला सुरुवात तर तूच केलेली आहे आणि जे परिणाम होणार आहेत ते भोगायची तयारी ही तुम्हीच करायची आहे आता, असं अनिरुद्ध अरुंधतीला बोलत असतो. तेव्हा आप्पा म्हणतात की बरोबर आहे, तुझ्याकडून वेगळी काय अपेक्षा करायची, तुझ्या माणसांच्या संगतीत सहवासात राहतो त्यांच्या पद्धतीनंच तू बोलला जाणार आहेस, असं आप्पा बोलत असतात. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो की मी काही चुकीचं केलेलं नाही. आप्पा म्हणत असतात की अरुंधती आज आमच्या पाठीशी होती म्हणून आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहोत. एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा घर सोडून गेलो तेव्हा आम्हाला शोधण्याची तसदी घ्यावं असंही वाटलं नाही ना तुला, एवढं लक्षात ठेव. हे सगळं बोललं जात असतं आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ज्या वेळेस आता यश, आप्पा सर्वजण निघालेले असतात, अरुंधती आप्पांना घेऊन घराकडे निघालेली असते. यश म्हणालेलं असतं की मी आणि अनिश दोघंही स्टुडिओकडे जाऊन येतो आणि ते निघालेले असतात. तेव्हा एका टपरीवरती अरुंधती आणि आप्पा चहा पिताना दिसतात. तेव्हा यश म्हणतो की आई आणि आप्पा इथेच आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया, असं म्हणत तो त्यांच्याकडे जातो आणि त्यांना विचारतो. आप्पा म्हणतात की अरे ह्या केसमुळं सकाळी घरातून काही खाऊन निघालंच नव्हतं ना, मग आता विचार केला काहीतरी खाऊया म्हणून घरातून बाहेर पडत आहे आणि चहा घ्यायला थांबलेला आहे. यश, तुला पण घ्यायचं का चहा, चांगला कडक आहे इथे, असं म्हटलं जातं. आणि तेव्हा मात्र आता यश त्याचबरोबर अनिश दोघंही चहा घेण्यासाठी थांबतात. तेवढ्यात अरुंधतीचं लक्ष जातं आणि अरुंधतीच्या लक्षात येतं ते म्हणजे तो समोरून चाललेला जो गुंड आहे त्यांनीच आम्हाला धमकवलेला आहे, हे अरुंधती सगळ्यांच्या समोर सांगते. आणि त्याचबरोबर अरुंधती जेव्हा हे सगळ्या बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे आप्पा पाहतात, अरुंधती पाहते, त्या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं की हे सगळं जे काय आहे ते आप्पा यशला सांगतात. आणि मग यश आणि अनिश त्या गुंडाला पाहतात आणि त्याच्या मागे धावत सुटतात. तोही पुढे पळत असतो, कारण जोपर्यंत त्या गुंडाकडून सत्य समोर येत नाही, त्या गुंडाकडून कळत नाही की नक्की काय झालेलं आहे, त्याला कोणी सांगितलेलं होतं हे सगळं करायला, हे कळत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणताही ठोस पुरावा हाती लागणार नाही, हे लक्षात आलेलं असतं. आणि मग यश आणि अनिश त्याला विचारतात, त्याला पकडतात, त्याला मारू लागतात आणि त्याला विचारतात. तेव्हा तो म्हणतो की मला सोडा. तेव्हा यश म्हणतो की मी जे काय सांगत आहे ते लक्षात ठेवायचं आहे आणि मी जे बोललेलं आहे तेच कोर्टात सगळ्यांच्या समोर सांगायचं आहे, पोलिसांना सांगायचं आहे, असं यश त्याला बोलत असतो. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही जे म्हणाल तेच मी करायला तयार आहे. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता आप्पा, कांचन, आरोही सर्वजण तिथं असतात. आरोही आप्पा आणि कांचन या दोघांनाही दूध देते आणि त्यांना म्हणू लागते की हे घ्या, असं म्हणत त्यांना ते दूध दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं. तेव्हा आरोहीला कांचन म्हणते की आरोही, तू तुझ्या जीवाची काळजी घेतेस ना गं, म्हणजे आता घरातलं जे काय चाललेलं आहे त्याच्यामुळं कोणालाच लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, घरातल्या या परिस्थितीमुळं सगळ्यांनाच त्रास होत आहे, आरोहीला असं बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे
कांचन म्हणत असते की आरोही अजिबात स्वतःची आभाळ करू नकोस, वेळच्या वेळी खात जा, औषधं घेत जा. तेव्हा आरोही सांगते की हो, अगदी व्यवस्थितच औषधं घेत आहे, व्यवस्थित खात आहे. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा ही आरोहीला समजवत असतात. तेवढ्यात अभि तिथे येतो आणि आप्पा अभिला विचारतात की अभि, तुला उद्या कोर्टात यायचं आहे. तेव्हा अभि म्हणतो की हो. मग आप्पा म्हणतात की फक्त एक गोष्ट विचार कर, म्हणजे मला जे काही वाटत आहे ना, मी ती तुला विचारत आहे. मला फक्त एवढंच सांग की काहीही झालं तरी आत्ता सध्या जे घडत आहे त्यावरून मला एवढंच सांग की तुझ्या मनाला पटतंय का? तुझ्या बाबांनी तुला जे करायला लावलं ते तू केलेलं आहे, त्याबद्दल मला काही शंका नाही. पण मला माहिती आहे तुम्ही केस जिंकाल, हा समृद्धी उद्या इथं टॉवर उभा राहील, सगळं होईल. पण मला एक गोष्ट सांग फक्त की तुझ्या मनाला हे पटतंय का की जे काय घडत आहे त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र आप्पा त्याला म्हणतात की नजर चोरू नकोस अभि, माझ्या नजरेला नजर देऊन बोल, कारण तू काही चुकीचं केलेलंच नाही आहे ना, मग नजर चोरायची गरज काय आहे तुला, असं आप्पांचं स्पष्ट म्हणणं असतं. परंतु इकडे अभि मात्र शांतच राहतो. तेव्हा कांचन म्हणते की तो काय बोलणार आहे, कारण त्याला काही वाटतच नाही आहे काय बोलायचं आहे. आणि कांचन आप्पांना समजून सांगू लागते. तेवढ्यात यश आणि अनिश तिथे येतात आणि यश आणि अनिश आलेले असतात. त्यांची अवस्था पाहून आप्पा विचारतात, त्याचबरोबर कांचन विचारते, आप्पा विचारतात की काय झाले यश? तेव्हा यश सांगतो की त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. आरोहीला काळजी वाटत असते. आरोही म्हणत असते काय झाले यश, काय लागले, ड्रेसिंग रक्त येते तुझ्या हातातून. तेव्हा अनिश म्हणतो की आरोही, जाऊन तू ना ते ड्रेसिंगचं साहित्य घेऊन ये, आपण त्याला ड्रेसिंग करूया, त्याच्या हाताला लागलेलं आहे, असं अनिश सांगत असतो. आणि मग आरोही जात असते. तेव्हा यश म्हणतो आरोही सावकाश जा, एवढी धावत नको जाऊ, एवढी धावत जायची काहीही गरज नाही. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण आता तिथे आहेत आणि अभिलाही समजवलं गेलेलं आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कोर्टामध्ये अरुंधती म्हणत असते की हा माणूस गेली 26 वर्ष झालं तो प्रत्येकाला फसवत आहे, प्रत्येकाशी तो चुकीचं वागत आहे. या माणसाच्या डोक्यात फक्त एकच आहे की लुबाडायचं आणि पैसा मिळवायचा. हे सगळं बोललं जात असतं. आणि अरुंधती रडत असते. तेव्हा तिथे अनिरुद्ध उभा राहतो आणि म्हणतो की ही बाई खोटं बोलते, असं काहीही झालेलं नाही, असं स्पष्टपणे अरुंधतीच्या समोर अनिरुद्ध म्हणत असतो. तेवढ्यात अभि तिथे येतो आणि अभि कोर्टाच्या समोर बोलू लागतो की माझी आई जे बोलते ते खरं आहे आणि मी आता सांगणार आहे की माझ्या बाबांनी माझ्या आजोबांना फसवलेलं आहे. माझ्या बाबांनी आणि मीच माझ्या आजोबांकडून इन्शुरन्सचे पेपर सांगून त्याच्यावरती सह्या घेतलेल्या आहेत आणि हा सगळा प्लॅन बाबांचा आणि संजनाचा होता. हे सगळं अभि कोर्टाच्या समोर सांगतो आणि संजना आणि अनिरुद्ध या दोघांनाही धक्का बसतो. तेव्हा कोर्ट बोलतं की तिथे ज्यांना म्हातारी माणसं आहेत किंवा वरिष्ठ लोक आहेत त्यांना इथं फसवलं गेलेलं आहे. त्यामुळं मिस्टर अनिरुद्ध देशमुख आणि संजना देशमुख यांना कोर्ट 1 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा देत आहे. आता कोर्टामध्ये सर्वांच्या समोर हे आलेलं आहे. त्याचवेळी आरोही आणि अनघा दोघेही तिथं आलेले आहेत आणि अभिने कोर्टाच्या समोर हे सगळं मान्य केलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.